संगमनेर तालुक्यातील कनोली येथील ज्येष्ठ नागरिक, आदर्श व्यक्तिमत्व व समाजाभिमुख कार्यकर्ते श्री निवृत्ती नामदेव काकड पाटील यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा तसेच अभिष्टचिंतन कार्यक्रमाचा मंगलमय सोहळा बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पिंपर्ण येथील रिद्धसिद्धी मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, शाळीराम होळकर, विवेक कासार, जोरवे गावचे माजी सरपंच गोकुळ दिघे, गणपत शिंदे, ज्ञानदेव वरपे, गौतम जगताप, कडलग सर, वाळून सर, बंडू वरपे, अनिल नागरे, काकासाहेब गायकवाड, लक्ष्मण वरपे, शिवाजी वरपे आदींसह सामाजिक, धार्मिक, राजकीय, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना समाजात वेगळा ठसा उमटवणारी श्री निवृत्ती काकड पाटील यांनी आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि समाजसेवेचा आदर्श जपला आहे। त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरव करण्यासाठी काकड पाटील परिवार व आप्तेष्टांनी या भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमानिमित्त सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण भागवताचार्य माऊली महाराज कोठुळे भिवंडी यांचं जाहीर हरिकीर्तन संपन्न झाले। त्यांच्या रसाळ वाणीतून भक्ती, संस्कार आणि आध्यात्मिक संदेशाचा लाभ उपस्थितांना मिळाला। त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। त्यानंतर श्री निवृत्ती काकड पाटील यांना वाजत गाजत स्टेजवर आणण्यात आलं। यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा करण्यात आला। महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं। त्यांच्या मुलांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं। त्यानंतर श्री काकड यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना दीर्घायुष्याच्या सदिच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी राधाकिशन निवृत्ती काकड, बाबासाहेब निवृत्ती काकड, सौ मीना भागवत डोंगरे, सौ सुगंधा रोहिदास डोंगरे, सौ तेजल प्रमोद शिंदे, सौ सुमन भास्कर खुळे, गंगाभाऊ कमल लक्ष्मण ढमाले, सौ शकुंतला भाऊसाहेब नालकर, सौ रत्नाबाई रामदास कासार, सौ तेजस्वी जयश्री ढोकरे आदींसह समस्त काकड परिवार व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। गावातील ज्येष्ठ व्यक्तींचा गौरव झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या संस्मरणीय सोहळ्यास नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री निवृत्ती नामदेव काकड पाटील यांना शुभाशीर्वाद दिले। संपूर्ण कार्यक्रम आनंद, स्नेह आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला। माननीय निवृत्ती काका यांच्या अभिषेकानंतर आणि सहस्त्रचंद्र दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या मधुरवाणीने आपण कीर्तन सेवा सुरू केली। असे भागवताचार्य, हरिभक्तपरायण कोठुळे महाराज, व्यासपीठावरील सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्वजण टाळकरी, उपस्थित सर्व नातेवाईक, ग्रामस्थ व भगिनी, खरं सुंदर असा हा कार्यक्रम या काकडी कुटुंबांनी ते साजरा केलेला आहे। हा साजरा करत असताना आज वय वर्ष 94 आणि हे 94 वर्षामध्ये एक शेतकरी कुटुंबातला माणूस गावात कष्ट करून आपल्या गावाला आपण स्वतःचं गाव म्हणून ज्यावेळेस काम करत असतो, सर्व आपलेच म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, कोणत्याही संकटांना न डगमगता सर्वांना पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। खरं तर वास्तविक पाहता अर्धांगिनी जरी सोडून गेली तरी त्यांनी आपल्या मुलींना, मुलांना जे काही शिक्षण दिलेलं आहे, संस्काराची शिदोरी दिलेली आहे। हे संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि ही संस्काराची शिदोरी घेऊनच आज आपल्या मुलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम काल जेव्हा आपण इथं बघितलं तरी या वयामध्ये सुद्धा बाबांनी आज 94 वर्षाच्या गाठीत असताना ज्या पद्धतीने ते चालत आले आणि समाधानी असं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, हे बरंच काय आपल्याला सांगतो। कारण वयस्कर लोकांना कशाचीही अपेक्षा नसते, फक्त 2 शब्द आपल्या घरातल्या माणसांनी, मुलींनी, सुनांनी, नातवांनी जर आपल्याशी बोललो तर तेच त्यांचं खरं धन असतं आणि हे धन बाबांनी कमवलेलं आहे। मी जास्त बाकीचं काही बोलणार नाही, कारण महाराजांनी त्याच्या कीर्तनातून अनेक साधे सोपे सरळ उदाहरणं देऊन जनजागृती करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायच्या, दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती होत चालली
आणि आजी आजोबांच्या पाठव्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्यापासून आपण वंचित होत चाललेलो आहोत. म्हणून पूर्वीचे दिवस जे आपण सुखाने आनंदाने घालत होतो तेच दिवस परत येवो असे मी साईंची प्रार्थना करते. व काकड परिवाराला त्यांच्या मुलींना मुलांना नातवांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि शंभरी काढण्याचे योग बाबांना येवो आणि हा केक कापण्याचा तुम्हाला आम्हाला परत सर्वांना योग येवो असे मी साईंच्या प्रार्थना करते. उर्वरित आयुष्याच्या सुखाचं समृद्धीचं आनंदीचं भरभराटीचं जावो असं मी केवळ परिवारातर्फे व आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. आपले धन्यवाद. काकड परिवाराचा अत्यंत सुंदर सोहळा भाऊचा या ठिकाणी पार पाडलाय. त्याबद्दल या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. तसं पाहायला गेलं तर भाऊंना 6 मुली आहेत, बरोबर ना? 6 मुली, बरोबर ना? आणि मुलगा 2. अगदी जीवनाचा प्रवास काबाड कष्टाने सुरू झाला. काबाड कष्ट करून अर्ध्या आयुष्यामध्ये आपली अर्धांगिनी आपल्यापासून निघून गेली, परंतु कधी हार नाही मानली. ते कुटुंब अगदी कष्टातून उभा केलं तर सरपंच पदापर्यंत नेऊन पोहोचवलं मुलाला. तसं तर मी रोज कीर्तनामध्ये बाप सांगणारा महाराज. प्रत्येक जण येतो, आईचं कौतुक करतो. आई महान आहे, आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. का तर करंगळी कापल्याला वेदना आपल्याला सहन होत नाही. त्यावेळेला शिजरची परिस्थिती असते, त्यावेळेला ईद करून पोट कापून आपल्याला जन्म देते ती आपली आईच असते. तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवसची पोटातच तुमच्यावर प्रेम करत असते ती तुमची आई असते. जगाच्या बाजारात आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. हे 100% खरं आहे. पण आई सांगत असताना बाप कुठं कमी पडतो हेच आमच्या बऱ्याच लोकांना कळत नाही. प्रत्येक संतानं, प्रत्येक कवीनं, प्रत्येक लेखकानं आईचंच गुणगान गात राहिलं, पण बापाला का कमी लेखलं मला काही कळालं नाही. सानेगुरुजींना सुद्धा श्यामची आईच दिसली की हो, श्यामचा बाप त्यांना सुद्धा नाही दिसला. पण खरं सांगू तुम्हाला, लोक म्हणतात बाप दगडाच्या काळजात असतो, पण बाप कधीच दगडाच्या काळजात नसतो. बापासारखं प्रेम तर आपल्यावर कधीच कोणी करू शकत नाही. संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करणारी आई आपण प्रत्येकानं पाहिली असेल, पण आपल्या संपूर्ण आयुष्याच्या शिदोरीची योग्य पद्धतीने सोय करणारा आपण बाप आपला का विसरतो मला कळत नाही. तुम्हाला नोकरी लागण्याच्या नंतर गावभर पेढे वाटणारी आई सगळ्यांनाच दिसते, पण तुम्हाला नोकरी लागण्यासाठी रात्रीचा दिवस हाडाची काळं रक्ताचं पाणी करून त्या 2-2 लाख रुपये तुमच्या कॉलेजची फीस भरणारा तुमचा बाप तुम्हाला का दिसत नाही कळत नाही. विराट कोहली 22.5 फुटाचा स्पीचून इकडून तिकडे 2दा पळाला तर आपली पोरं उभा राहून टाळ्या वाजवतात. पण त्याच पोरांना माझं सांगणं आहे, वाकडाच्या या बांधावरून त्या बांधापर्यंत 5.5 एकर मध्ये तुमचा बाप रोज तुमच्यासाठी पळतो. त्या बापासाठी कधी तुम्ही टाळी वाजवली का? तुम्हाला तुमच्या बापाचं प्रेम बघायचं असेल तर एक काम करा, इथं बसलेल्या सगळ्या पोरींना कीर्तन लक्षपूर्वक ऐका. पोरींना तुम्हाला वाटत असेल तुमचा भाऊ तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, तुम्हाला वाटत असेल तुमचा नवरा तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, पण खरं सांगू तुमच्यावर सगळ्यात जास्त जर कोण प्रेम करत असलं तर फक्त तुमच्या आयुष्यात एकच माणूस आहे, त्याचं नाव म्हणजे तुमचा बाप आहे. त्याच्यापेक्षा वेगळं प्रेम जगात तुमच्यावर कोणीच करू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या बापाचं प्रेम बघायचं असेल तर एक काम करा, एकुलत्या एक भावाला सोबत घ्या, त्याच्या हाताला धरा, कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जा. एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला 10 वेळेस विचारतो, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारत नाही. कारण त्याला माहितीये एक दिवस माझी चुंबी माझं घर सोडून निघून जाणार आहे. आजपर्यंत कधीतरी प्रत्येक माणसाला विनंती आहे माझी, कधीतरी बघा त्या बापाच्या तुटलेल्या चप्पलकडं, कधीतरी बघा त्याची बिखरलेली दाढी, कधीतरी बघा त्याचा फाटलेला बनेल. तुम्ही म्हणता की बाप कधी रडत नाही. अरे संकट आलं तुमच्या घरावर तर ढालीसारखा दरवाजा
उभा राहतो, संकट परतवून लावतो. त्यावेळेला घरातली सगळी माणसं रडत असतात दुःखाच्या प्रसंगी, त्यावेळेला बाप कधी रडत नसतो, कारण त्याला या सगळ्या कुटुंबाला आधार द्यायचा असतो. तुम्हाला वाटतं की आमच्या बाबाच्या डोळ्यात अजून पाणी आलं नाही, वेडे तुम्ही. ज्यावेळेला तुमच्या घरावर दुःख असतं ना, त्यावेळेला तुमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पाहायचं असेल तर रात्री 12 ते 1च्या दरम्यान त्याच्या बेडरूम मध्ये जा, आणि तो ज्या उशीवर मुंडकं ठेवून झोपतो ना, ती उशी एकदा चेक करा. ती उशी अर्धी भिजलेली असेल त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं. कोण म्हणतं बाप दगडाच्या काळजात असतो? बापासारखं प्रेम तर कोणी करू शकत नाही. एकच उदाहरण सांगतो, सेवा संपवतो माझी. काय झालं बघा, एका शेतकरी बापानं आपल्या पोराला सुंदर अशा, एक सांगू तुम्हाला, हो इथं बसलेल्या सगळ्या 15 ते 45 वर्षाच्या लोकांनी कीर्तन ऐका. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आधार देणारा माणूस आहे. जोपर्यंत तुमच्या म्हातारा असू द्या, तुमचा बाप म्हातारा नुसता दरवाजात जरी बसलेला असला तरी कोण्या बापाची नजर तुमच्या घराकडे जाणार नाही. आणि एकदा का बाप निघून गेला तर लोक तुमच्या घराकडे वाईट नजर ठेवल्याशिवाय राहणार नाही. बाप आहे ना तुमचा बाप, जोपर्यंत तुमच्या बापाचा हात तुमच्या खांद्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायचं कारण नाही. एका शेतकरी बापानं रात्रीचा दिवस हाडाचे काढा रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी आपल्या पोराला प्रचंड शिकवलं, मुंबईला पाठवलं. पोरगा मुंबईला वेल एज्युकेटेड बनला, सुशिक्षित शिकलेला पोरगा एका कंपनीचा बॉस झाला. हाताखाली 5-50 लोक कामाला होते. काचाची बिल्डिंग होती, काचाचं ऑफिस होतं. त्या काचाच्या ऑफिस मध्ये एसीची थंडगार हवा घेत होता. एका फिरत्या खुर्चीवर बसून सगळा कारभार कंपनीचा पाहत होता तो पोरगा. एक दिवशी बापाला आठवण आली. गुडघ्यापर्यंत मळालेलं नोकर, पागोट गुंडाळलेलं, अंगरक घातलेलं आणि मळालेल्या कपड्यातला शेतकरी बाप मुंबईला गेला. ज्या वेळेला मुंबईला गेला त्यावेळेला कंपनीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि कंपनीच्या समोर 2 वॉचमॅन उभा होते. वॉचमॅननं त्या बापाला सांगितलं, बाबा आज आमच्या साहेबांचा मूड ठीक नाही, तुम्हाला उद्या भीक देतो. पैसे पाहिजे ना तुम्हाला, भिकारी आहे ना तू, चाल पुढे, इथं थांबू नको. तो शेतकरी बाप म्हणला, हे तुझ्या आतमधला जो फिरत्या खुर्चीवर बसलेला साहेब आहे ना, त्या साहेबाचा बाप आहे. ते वॉचमॅन म्हणजे वेळ लागला की काय तुला? अरे 50-60 लोक साहेबाच्या हाताखाली आहे, तुझे कपडे बघ. साहेबाचा बाप सांगतो. शेतकऱ्यानं सांगितलं, एकदा जाऊन तर सांगा त्या साहेबाला. गुडघ्यापर्यंत धोतर म्हणालेला बाप, अंगरका घातलेले, कागोट गुंडाळलेला तुमचा बाप आला म्हणून एकदा सांगा तर खरं. वॉचमॅन गेले आतमध्ये, कॅबिनचा दरवाजा नॉक केला. कॅबिन उघडलं आणि सांगितलं, साहेब असा असा माणूस आलाय बाहेर, तुमचा बाप म्हणून ओळख सांगतो. साहेब म्हणले, हो माझा बापच आहे, द्या पाठवून आतमध्ये. बाप आतमध्ये आला, कंपनीमधून आतमध्ये गेला, ऑफिसच्या जवळ गेला. थंडगार एसीच्या हवेमध्ये बसणारा गोल फिरत्या खुर्चीवर बसून राहिलेला पोरगा बाप जवळ आला तरी पोरगा उठून उभा राहिला नाही. बापाच्या जवळ आला, बाप त्याच्या जवळ गेला, फिरत्या खुर्चीवर बसलेल्या पोराच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाप काय म्हणला माहितीये, ए पोरा, तुझ्यासाठी हाडाची काढा रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस केला, लोकांच्या तिथं मजुरीनं काम केलं, पण तुझी फीस भरली, तुला शाळेला शिक्षणाला पैसे पुरवले आणि तुला प्रचंड मोठं केलं. माझं सगळं स्वप्न तू साकार केलंस. आज या फिरत्या खुर्चीवर थंडगार एसी मध्ये तुला बसताना, तुझ्या हाताखाली 5-50 लोक काम करताना मला प्रचंड आनंद होतोय, असं बाप पोराला म्हणतोय. आणि बापाने एक प्रश्न विचारला, ए पोरा सांग ना, या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? त्यावेळेला पोरगं म्हणलं, बाबा या जगातला सगळ्यात मोठा माणूस मी आहे. बापानं हातावरचा लटलट 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 करणारा हात खाली आला आणि खाली आल्याच्या नंतर बापानं पोराला सांगितलं, आता येतो मी. बाप थोड्या अंतरावर गेला. पोरगा म्हणला, ओ बाबा थांबा ना, जेवण करून तर जा. बाप म्हणला, पोट भरलं तुझ्या शब्दानं माझं, नको मला जेवायचं आता. अरे बाळ्या, तुला खूप सांभाळलं, खूप लाड पुरवले तुझे, सांगणारे अजून एकदा विचारतो, या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? त्यावेळेला पोरगा आता खुर्चीवरचा उठून उभा राहिला आणि बाबाकडे बोट दाखवून म्हणायला लागला, बाबा या जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही आहात. बाप म्हणला, का रे वेड्यात काढतो मला? अगोदर तुझ्या जवळ आलो, विचारलं तुला, तर अगोदर म्हणला मी जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे, आणि आता मी तुझ्यावर रागवलो, मी रागा निघून चाललो, तर आता म्हणतो की जगातला सगळ्यात मोठा
मोठा माणूस तुम्ही आहात? काय वेडात काढतो का? मला समजूत काढतो माझी? त्यावेळेला पोरानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, ऐका मंडळी. पोरानं सांगितलं, बाबा खरं सांगू का, ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारला ना, या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे, त्यावेळेला बाबा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता आणि म्हणून मी जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो. जोपर्यंत बापाचा हात पोराच्या खांद्यावर आहे तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पोरगा तो पोरगा आहे. आणि बाबा आता तुम्ही दुसऱ्यांदा प्रश्न विचारला तर तुमचा हात माझ्या खांद्यावर नाही ना, म्हणून जगातला सगळ्यात मोठा माणूस आता तुम्ही आहात. जोपर्यंत बापाचा हात आपल्या भाग्यवान आहे हा काकड परिवार, या परिवाराचा बाप अजूनही त्यांच्या सोबत. बरेचसे दुर्भागी लोक अशी आहेत की अर्ध्या आयुष्यामध्ये बाप निघून गेला, त्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, त्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. म्हणून तर एका कवीने सांगितलंय, माझ्या डोळ्यातली असमा कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली असमा कोणी मायेनं पुसताना, पुरी होते कागदतोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी होते कागदतोया गोष्ट बापाची सांगताना, माझ्या इवना मुखात तरविला त्यानं घास, त्याच्या परम कष्टानं आज मी झोपतो सुखात, त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा पडताना, पुरी होत पदक तोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी होत पदक तोया गोष्ट बापाची सांगताना. कधीतरी त्या बापावर प्रेम करा, रोज येतात. आई महान आहे, आईचं मोजमाप कुठंच करता कमी लेखू नका. लोक चलता चलता म्हणतात आई शपथ खरं सांगतो. शपथ घ्यायची म्हणलं तरी पोरं आईची शपथ घेतात, पण बाप शपथ घ्यायच्या लायकीचा सुद्धा नाही तो. काय चूक केली हो त्या बापानं? लहानपणापासून त्या बापानं आपल्या लेकरांना तळ हातातल्या. एक सांगू का, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या स्वप्नाचा चकना चूर झाला तरी कधी विचार करत नाही आपला बाप. रस्त्यानं चालला, एखाद्या हॉटेलवर जेवायचं म्हणलं, गरीब असणाऱ्या बापाचा